नमस्ते, मी प्रवीण कदम, साई आवरा सोसायटी चेअरमन, सर्वे नंबर 73, साई आवरा सोसायटीच्या शेजारी मोकळ्या जागेमध्ये अधिकृत बड्या नेत्याच्या आशीर्वादाने अनधिकृत झोपडपट्टीचं पुनर्वसन आणि संक्रमण ट्रान्झिट कॅम्प येण्याचा घाट महापालिकेच्या वतीने घालण्यात आलेला आहे। प्रथमतः महापालिकेच्या या कृत्याचा जाहीर निषेध करतो। साई आवरा सोसायटीच्या शेजारी जे संक्रमण काळा खडक येथील झोपडपट्टी येणार आहे त्या झोपडपट्टीला आमचा 100% विरोध आहे। एसआरए प्रकल्पाच्या नियमानुसार काळा खडक झोपडपट्टी जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये ट्रान्झिट कॅम्प उभा करायचा असेल तर एसआरएच्या नियमानुसार 5 किलोमीटरच्या आतमध्ये करायला हवी होती, पण जाणून बुजून किवळे येथे सर्वे नंबर 73 या ठिकाणी साई आवराच्या शेजारी हा प्रकल्प आणण्याचं काम, हे प्रकल्प आणण्याचं महापाप महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं आलो होतो आणि त्या संदर्भात माननीय अभियंता शहर अभियंता यांना तशा पद्धतीचे निवेदन दिलेले आहेत। मागच्या 2 महिन्यापासून याचा पाठपुरावा चालू आहे। नमस्कार, महेश शिंदे पाटील, किवळे तुकाई 10 सोसायटीचा चेअरमन आहे। आम्ही 2 महिने झालं एसआरए अंतर्गत चालू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन संक्रमणचा जाहीर निषेध करत आहोत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर वेळेस त्यांना निवेदन पण दिली, पण आता हे जे आहेत अधिकारी जे आहेत ते आमचा हे बघतायत, अंत बघत आहेत की प्रत्येक वेळेस आम्हाला टाळाटाळ करीत आहेत। त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना निवेदन म्हणजे सांगू इच्छितो की आता आमचं जे रूप आहे ते अजून काहीच नाहीये। याच्या पुढे आम्ही एक धरणे आंदोलन, तीव्र प्रकारे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। तरी याचा पूर्ण सर्वस्वी जबाबदारी मकरंद निकम साहेब आणि आयुक्त साहेब यांच्यावरही राहील। धन्यवाद। नमस्कार, मी मयुरेश मनोज खानोलकर। आज आम्ही सर्व सोसायटी नागरिक इथं बांधकाम परवानगी रद्द संदर्भात आम्ही रोज येतोय, गेल्या 25 दिवसापासून येतोय, आज देखील आलो आहे। तर मला आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या जागेवर ट्रान्झिट कॅम्प म्हणून परमिशन देण्यात आलं आहे ती जागा मूळ कोर्टाच्या केसमध्ये अडकलेली आहे, त्याच्यावरती स्टे आहे, हायकोर्टाचा स्टे असून देखील आपल्या नगरपालिकेने त्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली आहे। बांधकाम परवानगी ही आपले चीफ लीगल जे ऑफिसर आहे इंदलकर सर यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये स्पष्टपैकी लिहिले की जी बांधकाम परवानगी दिली आहे ती बेकायदेशीर आहे। तरी देखील आज 25 दिवस झाले, ते 1 तारखेला दिलं होतं इंदलकर सरांनी, आज 25 दिवस झाले, पण तरी नगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये। आम्ही आज शेवटचं प्रेमाने निवेदन द्यायला आलो होतो, ह्याच्या पुढे आमचं स्टाईल वेगळी असणार आहे आणि नक्कीच ह्याला जबाबदार महानगरपालिका, आपले शहर अभियंता आणि आयुक्त साहेब असणार आहे।